आणि आता एक ब्रेकिंग न्यूज आहे। चंद्रपूरमध्ये अनेक मतदार मतदानापासूनच वंचित राहिल्याचं चित्र पाहायला मिळतंय। काहींची नावं यादीत असताना त्यांच्या नावानं कुणीतरी मतदान केलेलं आहे, तर अनेकांची नावं यादीतून वगळल्याचं देखील सांगण्यात येतंय। मतदार यादीतील हा घोळ अनेकांना मतदानापासून वंचित करणारा ठरल्याने संताप व्यक्त केला जातो आहे। या मतदारांशी चर्चा केलेली आहे आमचे प्रतिनिधी संजय तुमराम यांनी। चंद्रपूरमध्ये मतदारांच्या यादीमध्ये घोळ झालेला आहे। अनेकांच्या नावावर बोगस मतदान करण्यात आलेलं आहे, तर अनेकांची नावं यादीतून वगळण्यात आलेली आहे। त्यामुळे अनेकांना मतदानापासून वंचित राहावं लागलेलं आहे। मतदार यादीतला हा घोळ अनेकांना मतदानापासून वंचित करणारा ठरल्याने संताप व्यक्त केला जातोय। घोळ यावेळी सुद्धा समोर आलेला आहे। अनेक मतदार मतदानापासून वंचित राहिलेले आहेत, त्यांना मतदान केंद्रांवरून परत जाण्याची वेळ आलेली आहे। असेच काही मतदार माझ्या सोबत आहेत। चंद्रपुरातील हिंदी सिटी मतदान केंद्रावर हे मतदान करायसाठी आले होते सगळे मतदार, पण काही ना कुठल्या कारणामुळे त्यांना परत पाठवण्यात आलेलं आहे। काय नेमकं कारण सांगण्यात आलं आहे तुम्हाला? पहिली गोष्ट, आम्हाला जे दरवेळेस जे पर्चा येत होते घरी नोंदणी म्हणून, ती पर्ची काही आम्हाला आली नाही। आणि नाही आली तरी पण आम्ही ज्या मतदान केंद्रावर जेव्हा आम्ही कित्येक वर्षापासून मतदान करतो, त्या मतदान केंद्रावर आम्ही आलो तर त्या लिस्टमध्ये आमच्या आजूबाजूवाल्याचं नाव आहे, पण आमचं नाव नाही आहे। आणि आमचा हा निवडणूक ओळखपत्र पण आमच्याकडे आहे। हां, आता आम्ही वयस्कर आहोत, आता आम्हाला उभं होणं राहत नाही, आम्ही आपल्या घरी चाललो। असे किती सदस्य आहेत तुमच्या घरी जे मतदानापासून वंचित राहिले? 3 सदस्य आहे। 3 सदस्य आहे। तुमचं पण मतदान नहीं है? नहीं, हमारा भी नहीं हुआ। नहीं, हमारा भी नहीं हुआ है, पर हम बहुत देर से परेशान हैं। हमारा नाम ही नहीं है लिस्ट में। परेशान होके जा रहे हैं हम। तुमची काय समस्या आहे? माझं झालं, वोटिंग झालं नाही आहे। मी आली वोटिंग करायसाठी, इथे या लिस्ट मध्ये माझं नाव आहे, पण ते म्हणत आहे का दुसरी बाई येऊन गेली आहे, तुमचं मत झालं आहे म्हणे। म्हणजे तुमच्या नावावर कोणीतरी दुसऱ्याने मतदान केलेलं? हो। अच्छा, तर मग आता माझं कसं, माझ्यावाला वोटिंग नाही झालं आहे, मला वोटिंग करायचं होतं, मला वार्ड मेंबरने पाठवली आहे। नेहरू नगरला राहतो मी इथे। माझं ते हे शाळेतले तुमच्या नावासमोर तिथे सही मारली आहे का? हो, गोल मारून आहे तिथे, झालं आहे म्हणते तुमचं वोटिंग। अशा प्रकारे मतदान काही केंद्रांवर झाल्याचं समोर आलेलं आहे आणि लोकांना आता या मतदानाच्या यादीमध्ये घोळ झाल्याचा संशय आहे, घोळ झाल्याचा आरोप करतायत। आणि खुद्द जे राज्याचे मंत्री आहेत सुधीर मुनगंटीवार, त्यांनी सुद्धा मान्य केलेलं आहे की यावेळेस अनेक मतदार मतदानापासून वंचित झाले आणि या संदर्भात ते उद्या बैठक सुद्धा आयोजित करणार आहेत। संजय तुमराम, साम टीव्ही, चंद्रपूर।